लहान मुले पण आहे, लहान मुली पण आहे. सगळ्यांना बघून खूपच आनंद वाटतो की जो एक एनर्जी आहे, जो एक उत्साह आहे सगळ्यांमध्ये खूपच प्रचंड आहे. आणि माझे जे शब्द आहे, माझी वाईफने जे त्यांची स्टोरी सांगितली त्याच्या ऐकून कुणाच्या लाईफमध्ये परिवर्तन झाले तर नक्की आम्हाला खूप त्यामध्ये आनंद वाटेल. माझ्या फॅमिलीमध्ये माझा एक छोटा भाऊ आहे. माझे आई वडील, आई माझी टीचर आहे, ती आज सध्या वर्किंग आहे आणि ती हेडमास्टर आहे 8वी पर्यंतची शाळेमध्ये. माझे वडील इंडियन रेल्वेमध्ये होते, भारतीय रेल. आणि जेव्हापासून मला थोडासा होश आहे, जेव्हा मी 6वीमध्ये आला तेव्हापासून आमची जो पापाची जी पोस्टिंग होती तो मुरादाबाद म्हणून एक डिस्ट्रिक्ट आहे उत्तर प्रदेशमध्ये, तिथे होती. 6वीच्या नंतर माझं ॲडमिशन सैनिक स्कूल चित्तौडगडमध्ये झाला होता. चित्तौडगड राजस्थानमध्ये एक डिस्ट्रिक्ट आहे. तिथे आपले महाराष्ट्रामध्ये सैनिक स्कूल साताराला आहे, चंद्रपूरला आहे. त्याचप्रमाणे राजस्थानला सैनिक स्कूल चित्तौडगडला असतो. 6वीमध्ये मी माझी फॅमिली सोडली होती आणि एक आपला बोर्डिंग आपला हॉस्टेलमध्ये माझी एंट्री झाली होती. तेव्हा मी एक साधारण विद्यार्थी होता, म्हणजे माझी पर्सेंटेज 60% 70% येत होती 6वी 7वी 8वीमध्ये. हळूहळू मला थोडासा ज्ञान वाढला. 10वीमध्ये जसंच मी आला, माझ्या वडिलांची मी रिक्वेस्ट केली की बाबा मला IITची तयारी करायची आहे, मला सैनिक शाळेला इथून काढून मला कोटाला एक कोचिंग करायची. कोटा एक राजस्थानमध्ये सिटी आहे, तिथे IITची चांगली कोचिंग होती. आणि तोपर्यंत मी तुम्हाला सांगितले 9th माझी जो पर्सेंटेज होती 60% 70%. आणि मी कधी आपला 10वीचे आत माझी जो टॉपर्सची संख्या असते 1 to 10 त्यामध्ये माझा कुठे नंबर नव्हता. 10वीमध्ये माझ्या वडिलांनी मला टार्गेट दिले की तुम्ही 80%, जसं तुम्ही काही लोकांनी 80% गुण प्राप्त केलेले आहे, माझ्या वडिलांनी सुद्धा मला एक टार्गेट दिले की 80% पर्सेंटेज तुम्ही आणून दाखवा आणि मी तुम्हाला IITची कोचिंगमध्ये टाकतो. त्यावेळी ते 10वी 2005 मध्ये खूप अभ्यास केला आणि हे चष्मा माझा तेव्हा 10वीमध्येच लागला होता. खूप अभ्यास केले, दिनरात्र अभ्यास केले. आणि माझे जे शाळेचे जे बाकी विद्यार्थी होते, माझे क्लासमेट्स, ते मला 18 घंटे निकनेम म्हणत होते की ह्याचं नाव